रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता कधी येणार, हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का, तर कोणत्या शेतकरी बांधवांना या हप्त्याचा लाभ मिळणार। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा विचार केला तर पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित झाला। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते वितरित व्हायला पाहिजे होते, ते झाले नाही। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता कधी येणार, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र येऊ शकतो का? तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र येऊ शकतो। त्याचं कारण आहे तर येणाऱ्या राज्याच्या, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं, शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे व पाचव्या हप्त्याची सुद्धा तारीख निघून गेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यामुळे सरकारला हे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे लागणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या देशाच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावरती यावर्षी शेतकरी बांधवांच्या विरोधामध्ये धोरणं आखल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीला यावर्षी लोकसभेमध्ये जागा कमी मिळाल्या। त्यामुळं नरेंद्र मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय घेतला, कारण की 10 वर्षामध्ये शेतकरी बांधवांच्या विरोधात निर्णय घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीला यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये जागा कमी मिळाल्या। त्यामुळं नरेंद्र मोदी ज्यावेळेस तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी शेतकरी बांधवांसाठी पहिला निर्णय घेतला आणि पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचं वितरण 18 जून रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं, कारण की पंतप्रधान झाल्या लगेचच शेतकरी बांधवांसाठी नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला। त्यामुळं राज्य सरकारसुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेऊ शकतं आणि शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकतं। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात। चौथ्या हप्त्याचे 2000 व पाचव्या हप्त्याचे 2000 असे मिळून 4000 शेतकरी बांधवांना एकत्र येऊ शकतात। तर शेतकरी बांधवांनो, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दोन्ही हप्त्याचं वितरण होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्याचा सुद्धा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 महत्त्वाच्या अशा अटी घातल्या होत्या। ती पहिली अट होती म्हणजे KYC पूर्ण असणे, बँक खात्याशी आधार संलग्न असणे व तिसरं म्हणजे लँड सीडिंग नंबर यस असणे। तर ह्या तिन्ही डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांचे बरोबर होते त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे आतापर्यंतचे 17 हप्ते वितरित झाले व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 3 हप्ते आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झाले। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही 17व्या हप्त्याचं वितरण झालं नाही व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 3 हप्त्याचं वितरण झालं नाही, तर त्या शेतकरी बांधवांनी आपण महाई सेवा केंद्रावर जाऊन चेक करू शकता किंवा तहसील कार्यालयाला जाऊन भेट देऊ शकता। तर आपल्याला हे हप्ते का नाही, तर शेतकरी बांधवांना आपण हे हप्ते का नाहीत जाऊन आपण चेक करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना या तिन्ही हप्त्याचा नमो शेतकरीच्या 3 हप्त्याचा लाभ मिळालेला आहे व पीएम किसान योजनेच्या 17 हप्त्याचा लाभ मिळाला आहे त्या शेतकरी बांधवांना नमोचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र भेटणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, नमोचे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत येणाऱ्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्याचं वितरण होणार आहे। तर शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात, कारण की
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं, कारण की सप्टेंबर महिन्यामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागत आहेत. त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं व शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकतं. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या व 5व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.